हे नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीप ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या दी इम्प्रेस चॅनलवर आज परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे। आजचा विषय म्हणजे मला भगवंताकडून आलेला हा गायडन्स आहे। त्यानुसार तितक्याच तत्परतेने हा विषय मी आपल्या सर्वांसमोर आणण्याचं ठरवलेलं आहे। तर आजच्या विषयाचं लिखाण केलं आहे ज्योती थोरवत यांनी, वाचन माझंच डॉक्टर दीप ज्योतीचं। तर पुढे जाण्यापूर्वी दी इम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फीडबॅक्स नक्की द्या। तर आजचा विषय असा आहे की जो बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा खूप जणांना ऐकून माहीत असतो, पण फक्तच ऐकून माहीत असला तरी त्याची व्याप्ती किंवा त्याचे परिणाम, प्रभाव या सर्व गोष्टी नेमक्या माहीत नसतात आणि त्यासाठीच भगवंताने मला आपल्या समोर सोप्या पद्धतीने ही गोष्ट आणण्यासाठी सांगितलेलं आहे। तर आजचा विषय आहे कर्माबद्दल। तर नेमकं कर्म म्हणजे काय, त्याचा प्रभाव, परिणाम आपल्या जीवनावर कसा असतो, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा कर्म हा शब्द कानावर पडतो तेव्हा कोणीही शक्यतो आपण काही कुकर्म केलं आहे किंवा केलं असेल यावर विश्वासच ठेवत नाही। कारण भौतिक जगतातील प्रत्येक मनुष्य आपल्या जीवाला आपण सर्वोत्तम आहोत आणि आपण कुठे काही कधीच चूक किंवा अयोग्यचं काहीही करत नाही किंवा केलेलं नाही असंच वाटत असतं। पण जेव्हा सर्व बाजूने समस्या, संकटे घेरू लागतात आणि हळूहळू सर्व हालचालीचे पर्यायही बंद होऊ लागतात, काही दिवसापूर्वी सोबत असणारे व्यक्ती बदलू लागतात, त्यांचे स्वतःसोबतचे वागणे देखील बदलू लागते, अर्थार्जन दुबळे होऊन जाते, जवळची नाती दुरावू लागतात, त्यानंतर मग उपाय शोधणं सुरू होतं। जेव्हा माझ्याकडे समस्या घेऊन व्यक्ती येतात आणि जेव्हा आम्ही त्यांना काही विशिष्ट पद्धतींच्या समस्यांसाठीचं रूट कॉज किंवा मूळ कारण हे त्यांचं स्वतःचं कर्म आहे असं सांगते, ते सुरुवातीला त्यांना मान्य करणं खूपच अवघड जातं। आता इथेही बहुतेक जणांना असं वाटलं असणारच आहे की या अशा परिस्थितींमागे आपलं स्वतःचं कर्म कसं काय बरं कारणीभूत असेल। आत्ता मिळालेलं आयुष्य म्हणजे मागील जन्मातील केलेल्या कर्म किंवा कृतींचे प्रकटीकरण असते आणि भौतिक मायारूपी जगात जन्मल्यानंतर या सर्व गोष्टींचं विस्मरण झालेलं असतं। त्यामुळे आता आपल्याला मागील कोणत्याही गोष्टींचं, कर्मांचं स्मरण नसतं। आता आपल्याला असा प्रश्न पडेल की मी मागच्या जन्मी इतकी सगळी वाईट कर्म केली आहेत का, की फक्तच वाईट कर्म केली आहेत, त्यामुळे मला आत्ता इतका त्रास सहन करावा लागत आहे। आणि जे लोक आत्ताच्या सध्याच्या आयुष्यात काडी मात्रही सत्कर्म करताना दिसत नाहीत, पण त्यांना भौतिक जगतातील सर्व भरभराट भोगताना ते दिसत असतात। तर या आणि अशा सर्व आपल्या शंका आणि प्रश्नांचं समाधान मी आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रयत्न हा शब्द एवढ्यासाठी कारण हे मार्गदर्शन मला भगवंताकडून आलेलं आहे। त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की काही गोष्टी आपल्याला समजण्यासाठी थोड्याशा अवघड वाटू शकतात। तर कोणताही जन्म मिळतो तेव्हा काही सत्कर्म आणि काही कुकर्म असे एकत्र करून मिळालेले असतात। त्यामुळे काही सकारात्मक चांगल्या गोष्टी आणि काही वाईट, नकारात्मक किंवा नकोशा, त्रासदायक वाटणाऱ्या अनुभवांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं। हा विषय व्यवस्थितपणे समजावून सांगण्यासाठी आज इथे मी श्रीमद भगवद्गीतेमधील 9व्या अध्यायातील 2रा श्लोक सांगणार आहे, कारण त्या श्लोकामध्ये या सर्व गोष्टींबाबतची माहिती खूप सविस्तरपणे दिलेली आहे।
राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्ततम प्रत्यक्ष अवगमम धर्मस्य सुसुखमम कर्तुम अव्ययम. भगवद्गीतेमधील 9वा अध्याय राजविद्या, ज्याला राजगुह्य योग असे म्हटले जाते, त्यातील दुसऱ्या श्लोकामध्ये गोपनीय असे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे. ते सांगतात की पद्मपुराणामध्ये मनुष्याच्या सर्व पाप कर्माचे वर्णन आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की पापामागून पाप केल्याची फळे म्हणजेच आपली पापकर्मे होय. हे पुढील उदाहरणावरून अतिशय सुलभरित्या समजून घेता येईल. जेव्हा एखाद्या पद्धतीचे बीज जमिनीमध्ये रुजविले जाते आणि त्याचे झाड वृक्षात रूपांतर होऊन ते फुलाफळास येईपर्यंत एक काही कालावधी हा जावाच लागतो. त्यानंतरच त्या बीजापासून बनलेली फळे चाखता येतात. अगदी त्याचप्रमाणे पापकर्मेही जेव्हा केली जातात तेव्हा ती बीज रूपात असतात आणि ती फलद्रूप होण्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यानंतरच त्या मनुष्याला त्या ठराविक पापकर्माची फळे चाखायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक पापकर्माची अवस्था आणि फलद्रूप होण्याचा कालावधीही वेगवेगळा असतो. आणि जरी एखाद्याला याची जाणीव झाली आणि त्याने पापकर्मे पूर्णपणे करणं थांबविलं, तरीही त्याची पूर्वीची बीजारोपण केलेली, तर काही मध्य अवस्थेत असलेली, तर काही फलद्रूप होण्यासाठी सज्ज असलेली पापकर्मेही शिल्लक असतातच. म्हणजेच ती जेव्हा समोर येतील तेव्हा ती संपत असतात. तो मनुष्य त्या ठराविक पापकर्मातून मुक्त होत असतो. आणि हे तेव्हाच सुरू होते जेव्हा मनुष्य अध्यात्म समजून भगवंतांना शरण जातो आणि भक्तिपूर्ण सात्विक जीवन जगू लागतो. यासोबतच भगवान श्रीकृष्ण हेही सांगतात की जे मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये गुंग झाले आहेत, अशा मनुष्याची सर्व रूपात असलेली पापकर्मे हळूहळू नष्ट होऊ लागतात. कारण भक्तीमध्ये शुद्धीकरण करण्याची अत्यंत प्रभावी शक्ती असते. म्हणून या श्लोकामध्ये पवित्रम उत्ततम या शब्दांचा वापर म्हणजे हे सांगणे आहे की उत्तम म्हणजे दिव्य होय आणि तमस म्हणजे भौतिक जग किंवा अंधकार, म्हणजेच जे प्राकृत गुणदोषांच्या पलीकडे आहे, म्हणजेच ते भक्तिमय आणि आध्यात्मिक आहे. वेदांत सूत्रामध्येही हेच सांगण्यात आले आहे की मनुष्य जेव्हा भक्तियोगामध्ये म्हणजेच भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न होतो, त्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. कारण हा भक्तियोग इतका प्रभावी आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. तर आपल्याला पडलेला कर्म आणि सध्याच्या आयुष्यातील समस्या, कठीण प्रसंग यामागील कारणे ही आपली स्वतःची पापकर्मेच कशी कारणीभूत असतात या सर्वामागे आणि ती कशी फलद्रूप होत असतात हे नक्कीच समजले असेल. शिवाय या सर्व पापकर्मातून मुक्त होण्यासाठीचा मार्गही समजला असेल. या सर्वाचा जर सारच घ्यायचा झाला तर आपली जी आजवर केलेली पापकर्मे आहेत ती प्रत्येक जन्मानुसार थोडी थोडी संपत जात असतात आणि संपत असताना साहजिकच त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो. आणि ही पापकर्म संपेपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून अविरतपणे जावेच लागते. आणि ही पापकर्मे संपतील तेव्हाच आपल्यासाठी मोक्षाचा दरवाजा मोकळा होतो. आणि पापकर्मे नष्ट करण्याचा किंवा ती संपवण्याचा मार्ग जो सुचवलेला आहे तो आहे भक्ती मार्ग. आणि यासाठीचा कलियुगातील अत्यंत प्रभावी असलेला
उपाय जो भगवान श्रीकृष्णांनी दिलेला आहे तो म्हणजे हरिनामाचा जप। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। या हरिनामाचा जप हा कलियुगातील आपली पाप कर्मे नष्ट करून भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठीचा उत्तम मार्ग सुचवलेला आहे। तर मला अशी अपेक्षा आहे की आपल्याला कर्म या बाबतीत स्पष्टता मिळाली असेल, आपल्या प्रश्नांची उत्तरंही मिळालेली असतील आणि आपल्याला यातून ज्ञानही मिळालं असेल आणि आपल्या येणाऱ्या आयुष्यात आपण त्याचा वापरही करू शकाल अशी आशा आणि अपेक्षा करून हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे। पुन्हा येईन परत दुसरं काही नवीन असाच विषय घेऊन। तोवर दी एम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपले कमेंट्स द्या, जर कोणाला काही समजलं नसेल किंवा कोणाच्या काही समस्या असतील तर आपल्या वैयक्तिक समस्यांसाठी आपण मला संपर्क करू शकता। संपर्काचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तेव्हा तोवर सर्वांनी आपली काळजी घ्या। तमसो मा ज्योतिर्गमयम। धन्यवाद।